तर हाय नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? आय होप बरेच असाल. तर मी चालले होते रानात. ऊस खुरपायचा होता आम्हाला. आम्ही निघलो होतो रानात. स्वराज ज्ञानदा पण आमच्यासोबत होते. तर मग मी चालले होते डबा बिबा घेऊन अशी. स्वराज होता, मी होते. मग गेलो रानात. मग ज्ञानदा पण होती सोबत आमच्या. तर ती काहीतरी सांगत होती पण मला काही कळलंच नाही. मी विचारलं तर मग शांत बसली. तर मग काय खुरपणं चालूच होतं. तर आम्हाला दिसलं लगेच इकडं मोर. तर बघा किती छान, पण तो असा उन्हाने ब्लर झालाय, दिसला नाही एवढा. आमचं असं ऊस खुरपायचं काम चालू होतं आणि स्वराज आणि ज्ञानदा खेळत होते. तर दोघं, त्यांना रानात खेळायला खूप आवडतं, त्याच्यामुळे तेच रानातच येत असतात आमच्यासोबत. घरी कोण नसल्यावर त्यांना पण नाही करमत. मग आम्ही पण घरी ठेवत नाही, त्यांना घेऊन जातो रानात आमच्यासोबत. त्यांचं खेळणं असं चालू असतं. तर इकडं सापडला होता आम्हाला ससा, दिसला होता. स्वराजने घेतला हातात. छोटंसं पिल्लू आहे. दीदी म्हणत होती घ्यायचं घरी, मी म्हटलं नको, ठेवून द्यायचं. त्याची मम्मी ती त्याला परत दूध पाजायला. मग इकडं असा आमचा ऊस खुरपून झाला. मग आम्ही निवांत बसलो होतो. 3 दिवस आम्ही खुरपला ऊस. तिसऱ्या दिवशी झाला. तर पाणी बिणी पिऊन निवांत बसलो होतो. तर बघू शकता किती भारी वातावरण आहे. ऊन होतं पण काल खूप ऊन होतं. तर हा स्वराजने व्हिडिओ काढलाय. काय काढले काय माहिती, असंच व्हिडिओ मोबाईल फिरवत होता तो. नदीचा न्याचा इकडला तिकडला. तर मग घरी आले, घरचे सगळे कामं आवरले. 2 भाकरी केल्या मस्तपैकी अशा. ही भाजी बनवली, तांदूळशाची भाजी, वावरातलीच आहे, ही काही विकत नाही आणलेली. आणि असं गावाला राहिलं म्हणजे शेतातल्या भाज्या खायला भेटतात, निरोगी, आणि विकत घ्यायची गरज लागत नाही. मस्तपैकी तांदूळशाची भाजी बनवली आणि भाकरी. तर बाय.